ज्यावेळेस सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे तेव्हा सर्व्हिसमध्ये आणि गुड्समध्ये फरक आहे, म्हणून दोन वेगवेगळ्या त्याला प्रोविजन आहेत ना. अदरवाईज एका सेक्शनमध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस सांगितलं असतं. सबसेक्शन 1ला आपण काय बघितलं, गुड्स बघितलं ना. इथे सर्व्हिस आहे म्हणजे काहीतरी वेगळं असणार. मी वाचतो बघा, मला सांगा तुम्ही काय वेगळं आहे. अ रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग टॅक्सेबल सर्व्हिसेस शॅल बिफोर गुड्सला असं होतं ना, और आफ्टर द प्रोविजन ऑफ सर्व्हिस बट विदिन अ प्रिस्क्राइब पिरियड इश्यू अ टॅक्स इनवॉइस. टॅक्स इनवॉइस कधी इश्यू करायचा, आयदर बिफोर सर्व्हिस दिल्यावरती सर्व्हिस द्यायची आहे तर सर्व्हिस देण्यापूर्वी इनवॉइस इश्यू करा, किंवा आफ्टर द प्रोविजन ऑफ सर्व्हिस दिल्यानंतर प्रिस्क्राइब पिरियड, हे पिरियड सांगितला जाईल रूलमध्ये त्याप्रमाणे इनवॉइस इश्यू करा. काय फरक कळला. गुड्सच्या केसमध्ये बिफोर आहे आणि ॲट द टाइम ऑफ. गुड्सच्या केसमध्ये नंतर इनवॉइस नाही बनत. लास्ट मोमेंट कधी आहे की ज्यावेळेस गुड्स रिसिपियंटला पाठवले जातील, डिस्पॅच केले जातील, डिलिव्हरी केले जातील, उपलब्ध करून दिले जातील, तिथपर्यंत इनवॉइस बनलेला असला पाहिजे. पण तेच जर तुम्ही बघाल सर्व्हिसच्या केसमध्ये जर पॉसिबल असेल तर बिफोर आहे, और पॉसिबल असेल तर आफ्टर द प्रिस्क्राइब पिरियड इश्यू अ टॅक्स इनवॉइस शोइंग द डिस्क्रिप्शन, व्हॅल्यू, टॅक्स चार्ज देअर ऑन अँड सच अदर पर्टिक्युलर्स ॲज मे बी प्रिस्क्राइब. आपण जे बघितलं 46ला ते बाकीची जे काही इन्फॉर्मेशन आहे ती त्यामध्ये दिलेली आहे, ती त्यामध्ये इनवॉइसमध्ये असली पाहिजे. आता ह्याला पण एक अपवाद आहे. प्रोव्हाइडेड दॅट द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशनद्वारे गव्हर्नमेंट काय करेल, सब्जेक्ट टू such condition as may be mentioned therein specify the categories of services. Category of services साठी इनवॉइसच्या ऐवजी any other document issued in relation to the supply shall be deemed to be tax invoice. वेगळे डॉक्युमेंट काय बनवलं जात असेल त्याला तेच टॅक्स इनवॉइस म्हणून समजा असं सांगितलं जाईल, किंवा टॅक्स इनवॉइस may not be issued. टॅक्स इनवॉइस इश्यू करण्याची गरज नाही असंही गव्हर्नमेंट काही कॅटेगरी ऑफ सर्व्हिससाठी नोटिफिकेशन देऊन सांगेल. किंवा जेव्हा जीएसटी काउन्सिल रिकमेंड करेल गव्हर्नमेंटला तेव्हा गव्हर्नमेंट नोटिफाय करेल, गव्हर्नमेंट नोटिफिकेशन इश्यू करेल. ज्या नोटिफिकेशनद्वारे काही कॅटेगरी ऑफ सर्व्हिसेससाठी जे डॉक्युमेंट बाय डिफॉल्ट इश्यू होतो तोच टॅक्स इनवॉइस मानावा, किंवा मग टॅक्स इनवॉइस बनवण्याची गरज नाही अशा प्रकारचं नोटिफिकेशन गव्हर्नमेंट या प्रोव्हिजनद्वारे काढू शकतं. आता रूल 54 आहे, त्यामध्ये ISD, इन्शुरर और बँकिंग कंपनी, GTA, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, एक्झिबिशन ऑफ सिनेमॅटोग्राफ फिल्म्स यांच्याकरता जो आपला नॉर्मल इनवॉइस आहे 46वाला त्यातले सगळे कंटेंट्स या वेगळ्या परिस्थितीमध्ये केलेल्या सर्व्हिसेसच्या सप्लायमध्ये ॲप्लिकेबल होत नाही. त्यामुळे त्यांना वेगळ्या प्रकारचं काही तिकडे इनवॉइस म्हणून डॉक्युमेंट वेगळ्या बनवण्याची त्यांना तिकडे एक रिलीफ किंवा सूट दिलेली आहे. का बघितलं आपण आता, इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर और आफ्टर द प्रोविजन ऑफ सर्व्हिस बट विदिन प्रिस्क्राइब पिरियड जो आहे हा 30 दिवस किंवा 45 दिवस आहे. 30 दिवस कोणाला आहे आणि 45 दिवस कोणाला आहे सांगतो बघ. The invoice referred to in Rule 46 in the case of taxable supply of services shall be issued within a period of 30 days. 30 days ही जनरल प्रोविजन आहे, सगळ्यांकरता 30 दिवस आहे. But supplier of services is an insurer or banking company or financial institution including non-banking financial company. त्यांच्याकरता किती दिवस आहेत, 45 days. Insurer or banking company, financial institution including a non-banking financial company, the period within which the invoice or any
invoice or any document in lieu thereof is to be issued shall be 45 days from the date of supply of service. सर्व्हिस दिल्यापासून 45 दिवसामध्ये त्यांनी इनवॉइस किंवा त्याला इक्विव्हलंट डॉक्युमेंट कुठला असेल ते बनवावं. ही स्पेशल प्रोविजन कोणा करता आहे 45 दिवसाची? बँकिंग कंपनी, इन्शुरन्स, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी यांच्याकरता आहे. बाकी सगळ्यांकरता सर्व्हिस दिल्यानंतर 30 दिवसामध्ये इनवॉइस इश्यू केला पाहिजे. आधी केला चालेल आणि नंतर 30 दिवस अलाउड आहेत सर्व्हिस दिल्यानंतर. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट त्यांना एवढी सूट नाही आहे. आणखीन काय बघा, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट an insurer or a banking company or a financial institution including non-banking financial company or आणखीन त्यामध्ये ॲड केलं एक टेलिकॉम ऑपरेटर or any other class of supplier of services as may be notified by the government, ठीक है, making taxable supplies or services between distinct person as specified in section 25. स्वतःच्याच ब्रँचला सप्लाय करत असतील तर, म्हणजे एकाच स्टेटमध्ये 2 रजिस्ट्रेशन आहेत किंवा 2 वेगवेगळ्या स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये त्यांना रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागतं, त्यामुळे ते घेतलेले आहेत. डिस्टिंक्ट पर्सन आहे. जर डिस्टिंक्ट पर्सनला म्हणजे आपल्याच ब्रँचला किंवा आपल्या दुसऱ्या जी नंबरला सप्लाय करत असतील तर मे इश्यू द इनवॉइस बिफोर ऑर ॲट द टाईम सच सप्लायर रेकॉर्ड द सेम इन इज बुक्स ऑफ अकाउंट्स और बिफोर द एक्सपायरी ऑफ द क्वार्टर. क्वार्टर म्हणजे एक्सपायर कधी क्वार्टर होतो? पहिला क्वार्टर एक्सपायर कधी होतो? जूनला, दुसरा सप्टेंबर, तिसरा डिसेंबर, चौथा मार्च. तो एक्सपायर होण्या अगोदर इनवॉइस इश्यू करा. ड्युरिंग विच द सप्लाय वॉज मेड. ज्या क्वार्टरमध्ये सप्लाय झाला असेल त्या क्वार्टरच्या एंडपर्यंत तो इनवॉइस इश्यू झाला पाहिजे. डिस्टिंक्ट पर्सनला सप्लाय होईल म्हणजे कन्सिडरेशन असेल वॉटेवर त्यांचं ते काय असेल त्याप्रमाणे, पण इनवॉइस इश्यू करायला पाहिजे. 2 वेगळे नंबर आहेत, डिस्टिंक्ट पर्सन आहे, इनवॉइस इश्यू केला पाहिजे. मग इनवॉइस इश्यू करण्याकरता इथे कोण कोण पर्सन दिलेत? इन्शुरर, बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी और टेलिकॉम ऑपरेटर. यांच्याच दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा अनेक स्टेटमध्ये ब्रँचेस असतात ना, मग ते एकमेकांना सप्लाय घेत असतील. एक ऑप्शन काय दिलं आहे? मे इश्यू द इनवॉइस बिफोर और ॲट द टाइम सच सप्लायर रेकॉर्ड द सेम इन इज बुक्स ऑफ अकाउंट. हा एक ऑप्शन आहे ना. जेव्हा सप्लायर रेकॉर्ड करेल त्यावेळेला काय करा? इनवॉइस इश्यू करा. सर्व्हिस दिली ना तुम्ही, मे इश्यू द इनवॉइस बिफोर और ॲट द टाइम ऑफ सच सप्लायर रेकॉर्ड्स द सेम इन इज बुक्स ऑफ अकाउंट. ते जेव्हा त्याच्या सिस्टीममध्ये एंट्री करतील ना की आपण दुसऱ्या ब्रँचला सर्व्हिस दिली त्याची एंट्री करणार, ते एंट्री कराल त्यावेळेस इनवॉइस इश्यू करा. किंवा मग दुसरा ऑप्शन बिफोर द एक्सपायरी ऑफ द क्वार्टर ड्युरिंग विच द सप्लाय वॉज मेड. ज्या क्वार्टरमध्ये सप्लाय झाला आहे मी रेकॉर्ड तर केलं सिस्टीममध्ये, इनवॉइस इश्यू नाही केला, तर इनवॉइस इश्यू लास्ट कधी करू शकतात? स्वतःच्या ब्रँचसाठी क्वार्टरच्या एंडपर्यंत एक्सपायरी होण्या अगोदर. एक्सपायरी कधी होईल? क्वार्टर लास्ट डेटला होईल ना, त्या डेटला त्यांनी इनवॉइस इश्यू केला पाहिजे. प्रिव्ह्यूमध्ये काय बघितलं आपण? रूल 47 मध्ये तुम्ही याल तर या रूल 47 मध्ये तुम्हाला इथे प्रिस्क्राईब म्हटलं तर रूल तुम्हाला 47 बघायचा आहे. 46 मध्ये कंटेंट आहेत आणि 47 मध्ये काय दिलेलं आहे? किती दिवसामध्ये इनवॉइस इश्यू करायला पाहिजे हे दिलेलं आहे. तर नॉर्मली जनरल प्रोव्हिजन काय? 30 दिवस आणि प्रोव्हिजोमध्ये ह्या स्पेसिफिक पर्सन करता 45 डेज दिलेत आणि प्लस त्यांना आणखीन एक स्पेशल प्रोव्हिजन दिलेली आहे डिस्टिंक्ट पर्सनसाठी.
रूल 47ला काय होतं, जनरल प्रोव्हिजन 30 दिवस आणि टाईम लिमिट 45 डेज फॉर इन्शुरर बँक यांच्याकरता, आणि स्पेशल प्रोव्हिजन डिस्टिंक्ट पर्सन जे असतील, स्पेसिफाईड पर्सन जे आहेत त्यांच्याकरता आयदर जेव्हा सप्लायर त्या बुक्समध्ये रेकॉर्ड करेल, इन्व्हॉइस इश्यू कोणाला करायचं आहे, सप्लायरलाच करायचं आहे ना. पण सप्लायर ज्यावेळेस रेकॉर्ड करेल इन्व्हॉइस, सप्लायर ज्यावेळेस रेकॉर्ड करेल ट्रान्झॅक्शन, त्यावेळेस त्यांनी इन्व्हॉइस पण बनवलं पाहिजे. किंवा मग एक्सपायरी ऑफ क्वार्टर, ज्या क्वार्टरमधलं ते ट्रान्झॅक्शन आहे त्या ते क्वार्टर एक्सपायर होईपर्यंत इन्व्हॉइस इश्यू केला पाहिजे. Ritu manufacturers daily supplies goods to प्रखारी इलेक्ट्रॉनिक्स. आता आपण सप्लायर कसले आहोत, त्या एक्झाम्पलमध्ये समजा आपण ऋतू मॅन्युफॅक्चर आहोत, या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करा की मी ऋतू मॅन्युफॅक्चरच्या बाजूने विचार करतोय की आता डेली आय सप्लाय गुड्स टू प्रखारी इलेक्ट्रॉनिक्स हरियाणा. The goods were removed from its factory in Delhi on 23rd September. Ritu manufacturers need to issue a tax invoice on or before 23rd September. हे आपण गुड्सच्या 31(1) च्या प्रोव्हिजन प्रमाणे हे एक्झाम्पल लागू होईल. आता आपण काय बघितलं, 31(2) बघितलं आता. त्याप्रमाणे कल्याणी सिक्युरिटी सर्व्हिसेस लिमिटेड प्रोव्हाइड्स सिक्युरिटी सर्व्हिसेस टू रॉयल ज्वेलर्स फॉर देअर ज्वेलरी एक्झिबिशन टू बी ऑर्गनाइज ऑन 5th ऑक्टोबर. इव्हेंट कधी आहे, 5 ऑक्टोबरला इव्हेंट आहे. 5 ऑक्टोबरला कल्याणी सिक्युरिटी सर्व्हिसेसने काय केलं, सिक्युरिटी सर्व्हिस दिली. Kalyan Security Services Limited needs to issue a tax invoice within 30 days of supply of security services. सर्व्हिस दिली कधी, 5 ऑक्टोबरला. याच्या अगोदर इन्व्हॉइस इश्यू केला जाऊ शकतो. 5 तारखेनंतर 10 तारखेला इन्व्हॉइस इश्यू केला जाऊ शकतो. लास्ट डेट काय असेल इन्व्हॉइस इश्यू करण्याची, लास्ट डेट विदिन 30 डेजचा अर्थ काय होतो, आधी आहे बिफोर. सर्व्हिस दिली कधी, 5th ऑक्टोबरला. मग तुम्ही 10th ऑक्टोबर, 17th ऑक्टोबर, 24th ऑक्टोबर इन्व्हॉइस इश्यू करू शकता. मॅक्झिमम इन्व्हॉइस इश्यू करायलाच पाहिजे ऑन ऑर बिफोर 4 नोव्हेंबर. 4 नोव्हेंबर ही लास्ट डेट आहे, इन्व्हॉइस इश्यू तेव्हा व्हायलाच पाहिजे ॲज पर रूल. क्लिअर आहे. आता आपण काय काय बघितलं, टाइम लिमिट फॉर इश्युअन्स ऑफ इन्व्हॉइस इन केस ऑफ टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स. 31(1) मध्ये आपण हे बघितलं, इन्व्हॉइस शॅल बी issued before or at the time of. त्यामध्ये काय होतं, रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर सप्लाय टू द रिसिपिएंट वेअर सप्लाय इन्व्हॉल्व मूवमेंट ऑफ गुड्स. एक ही केस आहे. दुसरं डिलिव्हरी ऑफ गुड्स ऑर मेकिंग अवेलेबल टू रिसिपिएंट. दुसऱ्या केसमध्ये, या दोन्ही केसमध्ये इन्व्हॉइस कधी बनला पाहिजे, बिफोर और ॲट द टाइम ऑफ. सप्लाय दोन प्रकारे होऊ शकतो. या दोन्ही केसमध्ये बिफोर और ॲट द टाइम ऑफ सप्लाय इन्व्हॉइस इश्यू व्हायला पाहिजे. आणि दुसऱ्या केसमध्ये आपण बघितलं आता सप्लाय सर्व्हिसेसमध्ये बिफोर आहे आणि आफ्टर आहे 30 दिवस किंवा 45 दिवस. आणि मग डिस्टिंक्ट पर्सनला आयदर ज्यावेळेस तो सप्लाय करेल तेव्हा इन्व्हॉइस इश्यू करा किंवा मग क्वार्टर एक्सपायर होईपर्यंत इन्व्हॉइस इश्यू करा. 31(1) आणि 31(2) हे या बॉक्समध्ये आपण समराइज केलेले आहे. आता बँक ऑफ इंडिया असेल किंवा SBI असेल, महाराष्ट्रामध्ये पण असेल, दुसऱ्या राज्यामध्ये पण असेल. जसं आपण बघतो त्या वेगवेगळ्या आपल्या टेलिकॉम कंपनीज आहेत. पहिली कसं होतं, रजिस्ट्रेशन एकाच ठिकाणी घ्यायला लागायचं. ज्यावेळेस हा सेंट्रलला जेव्हा रिव्हन्यू होता, एक्साईज काय किंवा सर्व्हिस टॅक्स काय, तेव्हा एकच रजिस्ट्रेशन पूर्ण भारताकरता चालत होतं. आता त्यांना प्रत्येक स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. हे कंपल्सरी आहे ना GSTमध्ये. मग जर ते एकमेकांना सप्लाय करत असतील तर सप्लाय केल्यावर त्यांना इन्व्हॉइस इश्यू करायला पाहिजे, कारण डिस्टिंक्ट पर्सन आहे. कुठलीही मोठी कंपनी असो,
ज्यांच्यासारख्या 2-3 राज्यांमध्ये जर का त्यांचा बिझनेस असेल तर त्यांना त्या राज्यांमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. आणि जर स्टॉक ट्रान्सफर केला 2 स्टेटमध्ये तर मग त्यावेळेला इनव्हॉइस इश्यू करायला लागतो. सर्व्हिस दिली, इनव्हॉइस इश्यू करायला लागतो. तर आपण किती प्रोविजन बघितल्या? 31(1), 31(2) आणि 31(7). टॅक्सेबल सप्लाय गुड्सच्या केसमध्ये आपण काय बघितलं? एक मुवमेंट ऑफ गुड्स आहे किंवा नो मुवमेंट ऑफ गुड्स आहे. जर मुवमेंट ऑफ गुड्स आहे ॲट द टाईम ऑफ रिमूव्हल किंवा बिफोर इनवॉइस बनवा. आणि दुसऱ्या अदर केसमध्ये ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी किंवा मेकिंग अवेलेबल इनवॉइस बनवला पाहिजे. आणि सेल ऑर रिटर्न सप्लाईजमध्ये बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सप्लाय ऑर विदिन 6 months फ्रॉम द रिमूव्हल. आणि सर्व्हिसमध्ये आता बघितलं आपण 30 दिवस किंवा इन्शुरन्स बँकिंग कंपनीतला 45 days. आता मला ह्या 3 सेक्शनवरती मी तुम्हाला जी प्रोविजन सांगितली बोलता बोलता वेगवेगळ्या प्रकारे प्रेझेंट करता करता कमीत कमी 3 वेळा 4 वेळा सांगितलं गेलं आहे. बरोबर आहे? ज्यावेळेस इनवॉइस बनवला जातो, गुड्स ट्रान्सपोर्ट होतात, सर्व्हिसच्या केसमध्ये ट्रान्सपोर्टचा काय पॅटर्न असतो. जर गुड्स ट्रान्सपोर्ट असतील तर मग इनवॉइसची 3 कॉपी काढायला लागतात. ओरिजिनल कॉपी कोणाला? रिसिपियंटला. इनवॉइसची 1 कॉपी, दुसरी कॉपी डुप्लिकेट कॉपी ट्रान्सपोर्टरला, आणि सप्लायर जो असतो तो तिसरी कॉपी स्वतःजवळ ठेवेल. 3 कॉपीज पाहिजे. ॲज ए सप्लायर तुमची जबाबदारी आहे की तुम्ही सप्लाय कोणाला केला, किती केला, तुमच्या रेकॉर्डला इनवॉइस पाहिजे. जो ट्रान्सपोर्टर घेऊन जातो ते गुड्स त्याच्याकडे एक इनवॉइस पाहिजे. आणि इनपुट टॅक्स क्रेडिट कोणाला घ्यायचा आहे? रिसिपियंटला. मग रिसिपियंटकडे ओरिजिनल कॉपी पाहिजे. त्याच्या आधारे तो इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करणार आहे. तिघांकडे वेगवेगळ्या पर्पज करता इनवॉइस पाहिजे. मग इनवॉइस 3 इश्यू करायला पाहिजे त्याकरता. मग ओरिजिनल जो आहे तो रिसिपियंटला द्या. ओरिजिनल जर तुम्ही टॅलीमध्ये किंवा कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये जर प्रिंट करायला चाल तुम्हाला तिथे ऑप्शन येतो की तुम्हाला कॉपीज कशा पाहिजेत. तिथे ऑप्शन असतो प्रिंटमध्ये. तुम्ही जर का प्रिंट दिले तुम्हाला 3 कॉपी पाहिजे असतील, तुम्ही तो पर्टिक्युलर ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्हाला 3 प्रिंट मिळतात. त्याच्यावरती असेच प्रकारे लिहिलं असतं की मार्क म्हटलं इकडे मार्क असं मार्किंग करून पाहिजे लिहिलेलं असलं पाहिजे की ओरिजिनल फॉर रिसिपियंट असं ते पेपरच्या टॉपला किंवा कुठे खाली ते लिहून येतं, प्रिंट करून येतं. कारण ते रूलमध्ये आहे त्यामुळे तसं येणार. तुम्ही कधी बघितलं असेल नसेल मला माहिती नाही, पण जर तुमच्याकडे कुठलेही गुड्स येत असतील किंवा तुम्ही पाठवत असाल तर तुमच्या इनवॉइसमध्ये अशा प्रकारे मेन्शन आहे की नाही बघा. हे ऑब्झर्व केलं असलं पाहिजे किंवा आता नाही केलं यापुढे ऑब्झर्व करा. जर ट्रान्सपोर्टर थ्रू तुम्ही गुड्स पाठवत असाल तर तुम्हाला 3 इनवॉइस बनवायला लागतील. हां हे विल काय? हां बरोबर ते पण द्यायला लागतं. हे विल पण सर्व्हिसमध्ये काय येईल? 2च कॉपी. एक ओरिजिनल कॉपी रिसिपियंटला आणि डुप्लिकेट जी आहे ती सप्लायला लागते. ट्रान्सपोर्टचा रोल नसतो सर्व्हिसच्या केसमध्ये. हे पण लक्षात ठेवण्याकरता याचा पण या प्रकारे ग्राफिक्स दिलं आहे. ट्रिप्लिकेट गुड्ससाठी ट्रिप्लिकेट कॉपी, ओरिजिनल, रिसिपियंट, डुप्लिकेट, ट्रान्सपोर्टर आणि तिसरी कॉपी जी आहे ती सप्लायर करता. आणि सर्व्हिसेस करता ओरिजिनल, रिसिपियंट, डुप्लिकेट सप्लायरला स्वतःकडे ठेवायची. काय बघितलं आपण आता? 31(1) कशा करताय? नॉर्मल केस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. इथे 1 टाइम सप्लाय आहे. हा 1 टाइम सप्लाय आहे. खाली कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आहे. सर्व्हिसच्या केसमध्ये ही 1 टाइम सर्व्हिस आहे. सर्व्हिस दिली, मी रिपेअरिंग मेंटेनन्स, समजा एक तुमचा कम्प्युटर बंद पडला, तुम्ही मला बोलवलं की या माझा कम्प्युटर रिपेअर करून द्या किंवा मला काहीतरी इन्स्टॉलेशन करून द्या. मी तुम्हाला इन्स्टॉलेशन करून दिलं, रिपेअरिंग करून दिलं, इनवॉइस दिला, सप्लाय एंड.
ट्रान्झॅक्शन कम्प्लीट. हा वन टाइम सप्लाय आला. दुसरा इथे येतो, दुसरी कॅटेगरी कंटिन्युअस सप्लाय. हे बघायचं आहे आपल्याला. 31.7 बघून झालं आपलं. आणि 31.3 स्पेशल केसेस आहेत. आपला गोल काय समजून काय घ्यायचं आहे आपल्याला लक्षात घ्या. कुठपर्यंत आपण आलो, कुठे जायचं आहे, काय समजून घ्यायचं आहे, क्लिअर पाहिजे. मध्ये काय दिलं आहे? कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स. कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स. इन केस ऑफ, आता बघा कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स कुठे डिफाईन केलं आहे का? डिफाईन केलं आहे सेक्शन 232 क्लॉजमध्ये. जेव्हा वरती उल्लेख केला जातो इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स, आणि जर तुम्हाला डिफाईन केलेलं नाही आहे कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स, तर तुम्ही डिक्शनरी मिनिंग घ्याल, जनरल मिनिंग घ्याल. मग लॉ मेकर्सना कुठल्या अर्थी सांगायचं आहे कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स? ते त्यांनी आपल्याला सांगितलं आहे क्लॉज 32 मध्ये. मीन्स अ सप्लाय ऑफ गुड्स विच इज प्रोव्हाइडेड ऑर ॲग्रीड टू बी प्रोव्हाइडेड. सप्लाय दिला जातोय किंवा त्याचं ॲग्रीमेंट केलेलं आहे कंटिन्युअसली ऑर ऑन रिकरंट बेसिस. याचा अर्थ काय? कंटिन्युअसली म्हणजे लगातार, आणि ऑन रिकरंट बेसिस म्हणजे एक आज दिलं तर उद्या नसेल पण परवा असेल. एक ठराविक कालावधीने तो सप्लाय रिपीट होतोय. कंटिन्युअसली म्हणजे थांबतच नाही, चालूच आहे. म्हणजे पाऊस कंटिन्युअस पडतोय, थांबतच नाही. सकाळपासून पाऊस कंटिन्युअस पडतोय, पण दुसऱ्या वेळ म्हणून की रिकरंट वारंवार मध्ये थांबलं पण परत चालूच आहे. अंडर अ कॉन्ट्रॅक्ट वेदर ऑर नॉट बाय मीन्स ऑफ वायर. सप्लाय वायर थ्रूवर असेल, केबल थ्रू होत असेल, पाईपलाईन थ्रूवर असेल, किंवा मग कुठल्याही वेगळ्या प्रकारे अदर कंट्रीट. अँड फॉर विच द सप्लायर invoices the recipient on a regular or periodic basis and includes supply of such goods as the government may, subject to such condition as it may by notification specify. आता एवढं तुम्हाला कळलं की गुड्सचा सप्लाय कंटिन्युअसली किंवा असं एक ठराविक पिरियडनी द्यायचाच आहे, रिपीटेडली द्यायचाच आहे. त्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे थ्रू वायर, केबल, पाईपलाईन, कुठल्याही मार्गाने असो. आणि सप्लायर काय करेल? एक ठराविक कालावधीनंतर त्याचा इन्व्हॉइस इश्यू करेल, किंवा मग किती सप्लाय झाला याचा एखादी स्टेटमेंट इश्यू करेल. अशा प्रकारचा सप्लाय जो होतो त्याला कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स म्हणतात. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं. आता बघा वाचावरती. इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स. तुम्हाला क्लिअर आहे आता कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स म्हणजे काय? वेअर सक्सेसिव्ह स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स ऑर सक्सेसिव्ह पेमेंट आर इन्व्हॉल्ड. सप्लायरला पैसे हवेत ना, मग सप्लायर काय करेल? आयदर पैसे मागेल की पैसे द्या. किती पैसे झाले? 4 लाख. किंवा असं कॉन्ट्रॅक्ट आहे की 5 तारखेला 2 लाखाचं पेमेंट केलं जाईल. ठीक आहे, आणि 5 तारखेला किती सप्लाय झाला त्याचा एक स्टेटमेंट दिलं जाईल. ठीक आहे ना. सप्लाय कमी जास्त होऊ शकतो, जसं काम चाललंय, जशी गरज आहे, जशी नीड रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे रिसिपियंट सप्लायरकडनं सप्लायर मागेल ना, सप्लाय मागेल ना, पाठव. सिमेंटचा सप्लाय, विटांचा सप्लाय, एखादा ब्रिजचं काम चाललं आहे, बिल्डिंगचं काम चाललं आहे, तर जसं ते मागवतील त्याप्रमाणे सप्लायरचं कॉन्ट्रॅक्टप्रमाणे त्याला मटेरियल डिलिव्हर करायचं आहे, डिस्पॅच करायचं आहे, पाठवायचं आहे. द इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर or at the time of each such statement. Statement is issued or as the case may be, each such payment is received. जसं स्टेटमेंट प्रिपेअर केलं सप्लायरनी आणि रिसिपियंटला दिलं त्यावेळेस इन्व्हॉइस बनवलं पाहिजे, किंवा
रेसिपियंटला सप्लाय पाहिजे, सप्लायर त्याला बोलणार काहीतरी पैसे पाठव. सपोज त्यांनी 2 लाख रुपये पेमेंट केलं, मग त्या 2 लाखाचा इनवॉइस बनवला पाहिजे. जर सप्लाय होत राहील, सप्लाय कमी जास्त प्रमाणात होत राहील आणि सप्लाय खूप झाला, तर सप्लायर आहे त्याला पण क्वालिटी पेमेंट करायचं असतं. तो सांगणार रिसिपियंटला, अरे थोडे पैसे पाठव, मला गरज आहे. त्यांनी पैसे पाठवले, त्यावेळेस इनवॉइस बनला पाहिजे. किंवा मंथ एंड झाला, त्यांनी स्टेटमेंट इश्यू केलं, सप्लाय किती झाला स्टेटमेंट इश्यू केलं, तर मग तुम्ही जेवढा सप्लाय केला आहे ते स्टेटमेंट आहे, इनवॉइस बनवा. आता स्टेटमेंट जर इश्यू केलं तर रिसिपियंटकडनं पेमेंट सप्लायरला कधी मिळेल ते त्यांच्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे आहे. पण गव्हर्नमेंटला टॅक्स पाहिजे ना. तुम्हाला पैसे मिळाले तर आम्ही टॅक्स सोडणारच नाही, हवाच आहे आम्हाला टॅक्स. पेमेंटची अगेन्स्ट इनवॉइस बनवा. आणि जर का पेमेंट तुम्हाला तुमच्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे तुम्ही 3 महिन्यांनी करत असाल, 6 महिन्यांनी करत असाल, ओके. पण मग सप्लाय झाला ना, स्टेटमेंट बनवाल, इंटिमेट तर कराल रिसिपियंटला की एवढा सप्लाय झाला आहे. ज्यावेळेस तुम्ही ती क्वांटिटी इंटिमेट कराल, इन्फॉर्म कराल, स्टेटमेंट बनवाल, तेव्हा त्या स्टेटमेंटच्या अगेन्स्ट इनवॉइस बनवला पाहिजे. ओके. आपण काय बघितलं आता, सेक्शन 31(4) बघितला. 31(5) मध्ये कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. मीन्स अ सप्लाय ऑफ सर्व्हिस विच इज प्रोव्हाइडेड ऑर ॲग्रीड टू बी प्रोव्हाइडेड. आता याच्यामध्ये बघा काय दिलं आहे, कंटिन्युअसली ऑर रिकरंट बेसिस. तसंच आहे गुडसारखंच आहे, अंडर अ कॉन्ट्रॅक्ट फॉर अ पिरियड एक्सिडिंग 3 months. बघा इथे काय दिलेलं आहे, सर्व्हिसच्या केसमध्ये 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी करता जर कंटिन्युअसली किंवा रिकरंट बेसिसवर सप्लाय होत असेल सर्व्हिसचा, तरच तो कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिसमध्ये येतो. आणि त्यामध्ये विथ पिरियॉडिक पेमेंट ऑब्लिगेशन्स, त्यामध्ये ठराविक कालावधीने पेमेंट करण्याचं बंधन आहे. अँड ओके, अँड इन्क्लूड्स सप्लाय ऑफ सच सर्व्हिसेस ॲज अ गव्हर्नमेंट मे सब्जेक्ट टू सच कंडिशन्स ॲज इट मे बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय. जर नोटिफिकेशन काढलं, गव्हर्नमेंटने सांगितलं ही जी सर्व्हिस आहे ना, ही कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिस आहे, मग ती कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिस असेल. अदरवाईज अशी कुठली सर्व्हिस आहे जी कंटिन्युअसली किंवा वारंवार दिली जाते, त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्याचा पिरियड 3 महिन्यापेक्षा जास्त आहे आणि त्याचं ठराविक कालावधीने पेमेंट मिळतं, पेमेंट केलं जातं, पेमेंट करण्याचं बंधन आहे. जर का मी मोबाईल यूज करतो आणि माझी पोस्टपेड सर्व्हिस आहे, मला त्याचा बिल कधी येणार आहे, मी 1 महिना मोबाईल वापरल्यानंतर, सर्व्हिस वापरल्यानंतर मला बिल येणार आहे. पेमेंट मला कधी करायचं आहे, पेमेंट मला कधी करायचं आहे, ती ड्यू डेट ते इन्व्हेस्टमेंट टाकतील ना, की माझं 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरचं जे बिल आहे ते मला 7 तारखेपर्यंत पाठवतात. 7 तारखेपर्यंत मला इनवॉइस मिळणार, बिल मिळणार आणि मला 22 तारखेपर्यंत पेमेंट करायला पाहिजे, अशा प्रकारचं ऑब्लिगेशन आहे. मग आता जे माझे पोस्टपेड सर्व्हिस आहे, मोबाईल सर्व्हिस यूज करण्याची, ते कंटिन्युअस सर्व्हिसमध्ये येईल की नाही येणार. जोपर्यंत मी त्यांचा सबस्क्रायबर आहे तोपर्यंत मला ते सर्व्हिस देत राहतील ना. जोपर्यंत मी डिस्कनेक्ट करत नाही सर्व्हिस त्यांची, मला नको, तोपर्यंत काय होईल, सर्व्हिस चालू राहील. मग तो कालावधी जो आहे तो 3 महिन्यापेक्षा जास्तच असणार आहे. म्हणजे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे 3 महिन्यापेक्षा जास्तच आहे. सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 31D, त्यामध्ये ॲडव्हान्स पेमेंटबद्दल प्रोव्हिजन आहे 31D मध्ये. ठीक आहे. इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस, इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस. आता कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, याच्यामध्ये इन्व्हॉइस इश्यू कधी करायचा, इन्व्हॉइस इश्यू कधी करणार, 1 वेअर द ड्यू डेट ऑफ पेमेंट इज ॲसेप्टेबल. जसं मी सांगितलं की मला 7 तारखेला मोबाईलचं बिल येतं आणि 22 तारखेला मला ड्यू डेट दिलेली आहे, मला पेमेंट करायचं आहे.
ॲज पर कॉन्ट्रॅक्ट. मग त्याप्रमाणे इनवॉइस ते बनवतात ना. मला सांगितलं की तुम्हाला महिना संपल्यानंतर 22 तारखेपर्यंत पेमेंट करायचं आहे, हे मला सांगितलेलं आहे. मग 22 तारखेला जर माझी ड्यू डेट आहे, त्याचा इनवॉइस कधी बनला पाहिजे? ऑक्टोबरचा सप्लाय झाल्यानंतर, सर्व्हिस त्यांनी स्टेटमेंट बनवल्यानंतर मला सांगितलेलं आहे की ज्या वेळेला तुमचा महिना संपेल तुम्हाला मी मेसेज पाठवू की तुमचं बिल किती आहे. मला मेसेज येतो. मेसेज आल्यानंतर मला 22 तारखेपर्यंत पेमेंट करायला लागतं. मग जर ड्यू डेट माझी फिक्स आहे 22 तारखे, दर महिन्याला मला 22 तारखेपर्यंत पेमेंट करायला लागतं, ही ड्यू डेट माझी फिक्स आहे. ड्यू डेट पेमेंट इज असेल, बरोबर आहे. मग द इनवॉइस शॅल बी इश्यूड ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट ऑफ पेमेंट. कुठल्या पिरियडमध्ये सप्लाय आहे? 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या पिरियडचा सप्लाय. आणि मला पेमेंट कधी करायचं आहे? पुढच्या महिन्याच्या 22nd डेला. हे फिक्स आहे. मग त्यांनी मला इनवॉइस त्यांच्या सवडीप्रमाणे ते मला बरोबर वेळेत पाठवतात, मला 15 दिवस मिळावे, हे त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे. पण GST लॉ काय सांगतो की जर ड्यू डेट पेमेंटची कुठली आहे 22 आहे, तर 22च्या अगोदर इनवॉइस बनला पाहिजे. मग मला 7 तारखेला इनवॉइस मिळतो, तो ए मध्ये कव्हर होईल ना याच्यामध्ये. दुसरं, वेअर द ड्यू डेट ऑफ पेमेंट इज नॉट असर्टेनेबल फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट. ड्यू डेट फिक्स केलेलं नाही आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये. द इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर ऑर ॲट द टाइम वेन सप्लायर ऑफ सर्व्हिस रिसिव्ह द पेमेंट. मला सांगितलं आहे की दररोज यायचा सगळं नेटवर्क बँकेमध्ये कंपनी सगळे चालू करायचे. ओके चाललं आहे, ओके. एक माणूस नेटवर्क कंपनीचे ठेवलेला असतो. जेवढे कम्प्युटर त्याप्रमाणे 4 माणसं 5 माणसं ठेवलेले असतात. माझा एक मित्र आहे, तो एका बँकेमध्ये कामाला आहे, एका हार्डवेअरच्या एका कंपनीमध्ये कामाला आहे. त्यांचा कॉन्ट्रॅक्ट आहे त्या बँकेशी. म्हणून तिथे त्यांची हेड ऑफिस आहे, 200 कम्प्युटर आहेत. मग 200 कम्प्युटर बघायला त्यांची 8 जणांची टीम आहे. 24 तास ते बघतात. ते कम्प्युटर सगळे सर्व्हर आहेत त्यांचे, ते प्रॉपर चालू आहेत की नाही सगळं बघतात. आणि त्या 200 कम्प्युटरवरती बाकीचे ATM वगैरे सगळे त्याचे पण कंट्रोल आहेत. त्या ऑफिसमध्ये काम करण्याकरता 50 लोक येतात. बाकी 150 कम्प्युटरवरून बाकीचे ATM वगैरे त्यांचे कंट्रोल होतात. त्यामुळे त्यांना 24 तास काय करायला लागेल, तिकडे बघायला लागेल सगळं स्मूथली चालू आहे की नाही. 3 शिफ्टमध्ये तिकडे यांचं काम चालतं. आता ह्या केसमध्ये पेमेंट कधी करायचं? त्यांच्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे ड्यू डेट जर काय नसेल, ड्यू डेट नाही आहे तिकडे, मग ज्या वेळेस त्यांना पेमेंट मिळेल त्यावेळेस त्यांनी इनवॉइस इश्यू केला पाहिजे. ओके. त्यांच्या केसमध्ये असं नाही आहे, त्यांचं ठरलेलं आहे की 5 तारखेला आम्हाला तुम्ही पेमेंट द्यायचं ठरलेलं आहे. ते इनवॉइस त्यांना पाठवतात 5 तारखेला, त्याच्या अगोदरच. तो महिना संपला का इनवॉइस इश्यू करतात 1-2 तारखेलाच, आणि त्यांना 5 तारखेला पेमेंट मिळतं. समजा एखादा आर्किटेक्ट आहे, तो एका बिल्डरचं काम करतोय. बिल्डिंग 3 वर्ष चालणार आहे, 2 वर्ष चालणार आहे. कंटिन्युअस सर्व्हिस आहे आर्किटेक्टची. प्लॅन बनवलेला आहे, त्याप्रमाणे बिल्डिंग बनते की नाही हे बघणं आर्किटेक्टचं काम आहे. आता दर महिन्याला पेमेंट मिळेल, ड्यू डेटला पेमेंट मिळेल असं काय कॉन्ट्रॅक्ट नाही आहे आर्किटेक्टचं आणि बिल्डरचं. त्यांचं काम चाललेलं आहे, ठरलेलं आहे की कंप्लीट जेवढी बिल्डिंग आहे याचे मी 5 लाख रुपये घेईन. ह्या 5 लाखामध्ये जसे त्या बिल्डिंगचा प्रोग्रेस होतो तसा आर्किटेक्ट त्याला सांगतो की त्या प्रोग्रेस झालेला आहे, पेमेंट कर काहीतरी, माझं पण काम आहे, मला पण स्टाफ आहे, पेमेंट करायचं आहे. बिल्डर म्हणतो अरे फार बुकिंग नाही आहेत, एक थांब 8 दिवस, असं होतं आहे ना त्यांचं. त्यांच्या केसमध्ये ड्यू डेट फिक्स करू शकत नाही ते कॉन्ट्रॅक्टमध्ये. जर माझं बुकिंग झालं तर मी काम फास्ट करेन, जसा प्रोग्रेस होईल तुला पेमेंट देईन. त्यांचं ॲग्रीमेंट असं आहे. पावसाळा आहे, काम होत नाही 3 महिने, पेमेंट नाही मिळणार. पावसाळा गेला, दसरा आहे, दिवाळी आहे, लोकांनी बुकिंग केलं, काम जोरात करू. मग त्या केसमध्ये सप्लायरला
पेमेंट मिळालं मग त्याने इनवॉइस इश्यू केला पाहिजे. द इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर or at the time when the supplier of service receives the payment. ओके. आता बराच कालावधी गेला आणि काय पेमेंटच येत नाही आहे, मग आर्किटेक्ट काय करेल, व मला माझ्या स्टारला पेमेंट करायचं आहे, हा इनवॉइस पेमेंट करा, आणि मग त्याला फॉलोअपमध्ये राहील त्याच्या, किंवा पेमेंट करा. इथे जरा बिफोरची प्रोविजन आहेच ना, बिफोर त्याने इनवॉइस इश्यू केला. इनवॉइस इश्यू केला का गव्हर्नमेंटला टॅक्स मिळाला. गव्हर्नमेंटचा उद्देश काय, टॅक्स इनवॉइसमधून मिळतो ना. तुम्ही ज्या महिन्यात इनवॉइस बनवाल, पेमेंट तुम्हाला पुढच्या महिन्यात येऊ, 2 महिन्याने येऊ, पण तुम्हाला जीएसटी रेव्हन्यूमध्ये दाखवायला लागेल, तरी पेमेंट करायला लागेल. त्यामुळे इनवॉइस इश्यू करण्यासाठी गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे की तुम्ही इनवॉइस इश्यू करा. त्यांना इनवॉइसही पडलेलं आहे का टॅक्सही पडलेलं आहे, समजलं ना काय. आणि दुसरं, हे दोन झाले. तिसरं असं आहे की एखादा इव्हेंट आहे, एक समजा एक बिल्डिंग उभी आहे किंवा एक बंगला आहे आणि एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे की याला प्लॅस्टर करा, हे रिपेअरिंग टाईपचं काम आहे की प्लॅस्टर करून द्या. प्लॅस्टर केलं, ॲडव्हान्स दिला 1 लाख रुपये. ओके, 1 लाखाचा इनवॉइस लागेल बनवणार, ॲडव्हान्सचा पण पेमेंट गव्हर्नमेंटला करणार. 5 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट आहे, बाकी 4 लाख कडे देणार. कम्प्लिशन ऑफ द इव्हेंट, काम कंप्लीट झालं मग बाकीचे 4 लाख रुपये देऊ. मग इनवॉइस कधी बनणार, द इनवॉइस शॅल बी इश्यूड ऑन ऑर बिफोर द डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ दॅट इव्हेंट. इव्हेंट जेव्हा कंप्लीट होईल, सर्व्हिस कंप्लीट होईल, त्यावेळेस इनवॉइस इश्यू होईल. आपण धरून चाललोय की ते काम 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत चालणार आहे, तर ते कंटिन्युअस आपल्या सर्व्हिसमध्ये येईल. ओके, ड्यू डेट फिक्स असेल तर मग ड्यू डेटच्या अगोदर किंवा ड्यू डेटपर्यंत इनवॉइस बनवलं पाहिजे. ड्यू डेट जर का तिथे असर्टेन करता येत नाही, ड्यू डेट जर का फिक्स करता येत नाही आहे, तर मग पेमेंट जेव्हा मिळेल सप्लायरला तेव्हा सप्लायर इनवॉइस इश्यू करेल. आणि तिसऱ्या केसमध्ये इव्हेंट जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा जर का पेमेंट मिळणार आहे, पेमेंट इज लिंक टू द कम्प्लिशन ऑफ दॅट इव्हेंट, तर मग त्याप्रमाणे इनवॉइस इश्यू व्हायला पाहिजे. 3 केस झाल्या, ड्यू डेट फिक्स आहे, ड्यू डेट फिक्स नाही आहे, किंवा तिसरं पेमेंट इव्हेंटशी लिंक आहे, इव्हेंट काम कंप्लीट करा आणि पैसे घ्या. समजलं ना काय. काय कळलं सांगा. ड्यू डेट पेमेंट ascertainable ऑन और बिफोर डेट ऑफ पेमेंट मेड बाय द रिसिपियंट. आणि दुसरं ड्यू डेट पेमेंटची फिक्स नाही आहे, अनसर्टनेबल बिफोर और ॲट द टाइम ऑफ when supplier receives the payment. ड्यू डेट ऑफ पेमेंट एक ascertainable आहे, दुसऱ्या केसमध्ये नॉट ascertainable किंवा इथे अनअसर्टेनेबल. पेमेंट लिंक टू कम्प्लिशन ऑफ इव्हेंट ऑन और बिफोर द कम्प्लिशन ऑफ इव्हेंट. एवढं समजून घ्यायचं होतं, पण याच्यावरती आपण 10 मिनिटं डिस्कशनमध्ये घालवली. एवढा स्लो का घेतोय की सावकाशपणे मी समजा एकदा बोललो, तुमचं स्किप झालं, परत बोललो, स्किप झालं, मग तुम्हाला तिसऱ्यांदा चार्ट दाखवला, जे काय 10-20% माइंडमध्ये शिरलं आहे आणि बाकी राहिलं आहे ते कमसे कम चार्टमधून तरी क्लिअर व्हावं. म्हणजे एकच 4 ओळी दाखवून तेच 3दा बोलण्यापेक्षा अति वेगवेगळे दाखवून मी 3 वेळा ते बोलतो, जेणेकरून तुमच्या लक्षात राहावं. जान्हवी सिनेमा एंटर्ड इनटू ॲन ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. 12 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे, 3 महिन्यापेक्षा जास्त महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे कंटिन्युअसमध्ये येणार आहे. विथ पीएल सर्व्हिसेस लिमिटेड फॉर 1 इयर एप्रिल टू मार्च. फिनान्शियल इयर जे आहे एप्रिल टू मार्च त्यांच्याकडनं त्यांनी सर्व्हिस घेतलेले, कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. फॉर द एअर कंडिशनर्स फिटेड इन देअर थिएटर्स. कसला मेंटेनन्स करायचा आहे, एअर कंडिशनर्स. ॲज पर द कॉन्ट्रॅक्ट पेमेंट फॉर सेड सर्व्हिस
हॅड टू बी मेड ऑन 7th एप्रिल. पेमेंट कधी मिळणार आहे? 7 तारखेला. हाऊएव्हर जान्हवी सर्व्हिसेस मेड द पेमेंट ऑन 15th एप्रिल. Since service provided by Peer Service Limited to Janhvi Cinema is a continuous supply of service and due date of payment is ascertainable from the contract, Peer Services Limited had to issue a tax invoice on or before due date. Okay? पेमेंटची ड्यू डेट फिक्स आहे. पेमेंट भले ते उशिरा देऊ, इनवॉइस त्यांना ॲज पर कॉन्ट्रॅक्ट जी ड्यू डेट आहे तेव्हा बनवलंच पाहिजे. ऑन ऑर बिफोर ड्यू डेट बनवलंच पाहिजे. आपण काय बघितलं हेडिंग? ड्यू डेट ऑफ पेमेंट. कॉन्ट्रॅक्टमध्ये दिलेलं आहे 7 तारीख. पेमेंट 15 दिलं त्यांनी कॉन्ट्रॅक्टप्रमाणे ॲग्रीमेंटप्रमाणे. आता पैसे उपलब्ध नसतील तर माणूस सांगतो ना नाहीत पैसे, थांबा 4 दिवस. या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग आहे. पण लॉ काय सांगतो? ॲग्रीमेंट आहे ना, ड्यू डेट तुमची 7 तारीख आहे ना, इनवॉइस इश्यू करा. पेमेंट घ्या 15 तारखेला, पेमेंट घ्या 20 तारखेला, पेमेंट घ्या पुढच्या महिन्यात. आमचा टॅक्स आम्हाला मिळायला पाहिजे, इनवॉइस इश्यू करा. कळलं? आता आपण काय बघितलं? कंटिन्युअस सप्लाय ऑफ, इन केस कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स बघितलं एक. दुसरं इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस बघितलं. गुड्समध्ये काय बघितलं? जसं महिना संपेल किंवा काय काळ संपेल तर काय केलं जाईल? स्टेटमेंट दिलं जाईल ना. वेअर सक्सेसिव्ह स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स, सक्सेसिव्ह पेमेंट आर इनवॉल्ड. स्टेटमेंट देतील किंवा पेमेंट देतील. ज्यावेळेस पेमेंट मिळेल किंवा स्टेटमेंट मिळेल त्याच्या अगोदर किंवा तेव्हा इश्यू टॅक्स इनवॉइस. ओके. गुड्सच्या केसमध्ये दोनच केस आहेत, दोनच. इथे परिस्थिती निर्माण दोनच प्रकारची होईल ना. आयदर स्टेटमेंट बनवलं जाईल किंवा पेमेंट मिळेल, दोनच गोष्टी आहेत. पण सर्व्हिसचं ज्यावेळेस ॲग्रीमेंट आहे त्यावेळेस ड्यू डेट फिक्स केली असेल किंवा नसेल. ड्यू डेट फिक्स केलेली आहे, ड्यू डेटच्या अगोदर इनवॉइस बनवा. आणि जर इव्हेंटची लिंक असेल पेमेंट तर जेव्हा पेमेंट इव्हेंट कंप्लीट होईल इनवॉइस इश्यू करा. हे पण तसंच एक्झाम्पल आहे. MBM Crackers, a registered person, provides the services of repair and maintenance of electrical appliances. On April 1st, it has entered into an annual maintenance contract with P for its air conditioner and washing machine. As per the terms of contract, maintenance services will be provided on first day of each quarter. प्रत्येक क्वार्टरच्या पहिल्या दिवशी काय केलं जाईल? सर्व्हिस दिली जाईल of the relevant financial year, and payment for the same will also be due on the date on which service is rendered. ज्या डेटला सर्व्हिस दिली जाईल त्या डेटला पेमेंट एक्सपेक्टेड आहे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे. ड्युरिंग द इयर इट प्रोव्हाइड द सर्व्हिसेस ऑन April 1, July 1, September 1 and January 1 in accordance with the terms of contract. When should MBM caretakers issue the invoice for the service rendered? क्वेश्चन आला ना तर कशा प्रकारे तुम्ही विचार केला पाहिजे. पहिले विचार हा केला पाहिजे की कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिसमध्ये येईल काही वन टाईम. हा सप्लाय जो आहे हा वन टाईम सर्व्हिसेस सप्लाय. पहिली गोष्ट सप्लाय कसला आहे? गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे? मग सर्व्हिसचा आहे. सप्लाय सर्व्हिसचा आहे. सेक्शन कुठं लागेल? 31(1), 31(2), 31(3), 31(4), 31(5) हे तुम्हाला बघायला लागेल. मग त्या सेक्शनप्रमाणे इथे देअर फॉर द गिवन सिच्युएशन काय आहे? एक्सेडिंग 3 months आहे ना, इकडे कंटिन्युअस आहे. मग कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिस आहे. एक्झाम्पल जे मगाशी घेतलं मी तेच आहे, फक्त इकडे याची जी मांडणी आहे ना अँसरची ती वेगळ्या प्रकारे केली. कुठला सेक्शन लागेल, कशा प्रकारे लागेल हे सगळं या 4 पॉईंटमध्ये लिहिलेलं आहे. मी वाचा, समजून घ्या, थोडा वेळ द्या, क्लिअर होईल.
काही गोष्टी रिपीट केल्या, वेगवेगळ्या प्रकारे केल्या तर काय होतं, ती प्रोव्हिजन एका एक्झाम्पलला नाही कळली, दुसऱ्या एक्झाम्पलला कळते. काम चालू आहे आणि जर का काम आवडलं नाही, काम बरोबर वाटलं नाही, तर सप्लायरने अशा प्रकारचा, रिसिपियंटने अशा प्रकारचा क्लॉज ठेवलेला असतो की जर आम्हाला तुमच्या कामामध्ये काही गलथानपणा वगैरे आढळला, आम्ही काय करणार, तुमचा त्याच वेळेला कॉन्ट्रॅक्ट रद्द करणार. ॲज पर क्वालिटी, ॲज पर टर्मचं काम नसेल, काम होत नसेल तर काम बंद करणार. मग त्यावेळेस 5 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट होतं, ठीक आहे. काही कालावधीमध्ये बरोबर काम होत नाही आहे, सप्लायरला वाटलं, सप्लायरने काम बंद केलं. सब्जेक्ट इन केस वेअर द सप्लाय ऑफ सर्व्हिस सीजेस, बंद केलं काम अंडर कॉन्ट्रॅक्ट बिफोर द कम्प्लिशन ऑफ सप्लाय. सप्लाय कंप्लीट होण्या अगोदरच काम बंद केलं तर इनवॉइस शॅल बी इश्यूड. आता इनवॉइस इश्यू कधी करणार, आणि जर का तुमचं इनवॉइस समजा इव्हेंट झाल्यानंतर किंवा काही डेट असेल पुढे, त्यावेळेस इनवॉइस इश्यू केला गेला असता, पण आता मध्येच बंद केलं तर जेवढं काम झालं आहे, जेव्हा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं तर इनवॉइस शॅल बी इश्यूड ॲट द टाईम वेन द सप्लाय सीजेस. स्टॉप केलं, ते ॲग्रीमेंट कॅन्सल केलं. इनवॉइसमध्ये जेवढं काम झालं आहे शॅल बी इश्यूड टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय मेड बिफोर सच सेसेशन. समजा 2 लाखाचं काम त्यांनी पूर्ण केलं आहे, ॲग्री होईल सप्लायर आणि रेसिपियंट की मी 2 लाखाचं काम केलं आहे. मग ठीक आहे, तुम्ही जेव्हा काम बंद करता त्याला तुम्ही 2 लाख देणं मान्य करता, त्यावेळेस तुम्ही 2 लाखाचा इनवॉइस इश्यू करा. सप्लायर ॲक्सेप्ट करतो की ते रिसिपियंट मला 2 लाख रुपये द्यावे. Invoice shall be issued at the time when the supply ceases and such invoice shall be issued to the extent of supply made. किती सप्लाय केलाय ते जेव्हा टर्मिनेट केलं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट, ते कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करेपर्यंत किती सप्लाय झालाय, 2 लाखाचा सप्लाय झालाय, इनवॉइस इश्यू करा. सेशन ऑफ सर्व्हिस स्टॉप केली, टर्मिनेट केलं कॉन्ट्रॅक्ट. द इनवॉइस शॅल बी इश्यूड ॲट द टाइम वेन सप्लाय सीजेस अँड सच इनवॉइस शॅल बी इश्यूड टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय मेड बिफोर सच सेसेशन. क्लिअर आहे? या वर्डिंगमध्ये क्लिअर होतं काय सांगायचं यांना? आपण कुठपर्यंत पोहोचलो सांगा आता. 31(1) वन टाइम सप्लाय ऑफ गुड्स, 31(2) वन टाइम सप्लाय ऑफ सर्व्हिस, आणि सेक्शन 31(4) कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स, सेक्शन 31(5) कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, सेक्शन 31(7) गुड्सचा सप्लाय कशावरचा होता, गुड्स पाठवले, अप्रूव्ह झाले तर इनवॉइस बनवा, अदरवाईज गुड्स रिटर्न घ्या. आणि आता आपण बघितला सेक्शन 31(6) सर्व्हिसेस सीजेस अंडर कॉन्ट्रॅक्ट बिफोर द कम्प्लिशन ऑफ सप्लाय. आता 31(3) बघायचं आहे आपल्याला, स्पेशल केसेस 31(3). दिसते ABCDEFG एवढे क्लॉज त्यामध्ये आहेत. सबसेक्शन 3 मध्ये क्लॉज ABCDEFG आहे. आता हे कशा करताय बघा. आत्ता आपण जे बघितलं टॅक्सेबल सप्लाय आणि टॅक्सेबल सप्लाय गुड्सचा, टॅक्सेबल सप्लाय सर्व्हिसचा, हे बघितलं ना आपण. जर का एकदम सप्लाय असेल त्याचा उल्लेख कुठे आला होता, नव्हता. ॲडव्हान्स घेतलं तर काय करायचं, कुठे काय आलंय आतापर्यंत, नाही. रिव्हर्स चार्ज
ज्यावर आपण टॅक्स जमा करतो ना रिव्हर्स चार्जमध्ये, बरोबर आहे, रिव्हर्स चार्ज. आता ह्या स्पेशल केसेस ज्या आहेत या 31(3) आहेत. आणि दुसरं आपण एक बघितलं होतं की जेव्हा रजिस्ट्रेशनसाठी एखादा व्यक्ती लायबल होतो त्यावेळेस त्यांनी 30 दिवसामध्ये ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे. 30 दिवसामध्ये तो ॲप्लिकेशन देईल आणि रजिस्ट्रेशन त्याला गव्हर्नमेंट देईल. या 30 दिवसामध्ये तो जो सप्लाय रिसिपियंटला देईल त्यावेळेस त्याला GST नंबर नव्हता, तो विदाऊट टॅक्स त्याला इन्व्हॉइस द्यायला लागेल ना. पण ज्या दिवशी तो लायबल झाला त्या दिवसापासून ज्या दिवशी GST नंबर मिळाला तेवढ्या पिरियडमधले त्याला जे इन्व्हॉइस इश्यू केले असतील त्याच्या अगेन्स्ट त्याला रिवाइज इन्व्हॉइस इश्यू करायला लागतात. रिवाइज इन्व्हॉइस त्याला इश्यू करायला लागेल. ह्या रिवाइज इन्व्हॉइससाठी बघा तुम्ही 31(3)A रिवाइज इन्व्हॉइस. आता ह्याच्यामध्ये ए मध्ये रिवाइज इन्व्हॉइस आहे आर. तुम्ही बी बघाल मे नॉट इश्यू इन्व्हॉइस इश्यू करण्याची गरज नाही. जर एक्झाम सप्लाय होत असेल तर मग टॅक्स इन्व्हॉइस नाही बनणार, तिकडे बिल ऑफ सप्लाय बनवेल. कंपोजिशन डीलर पण बिल ऑफ सप्लाय बनवतो, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा टॅक्स कलेक्ट होत नाही, त्यावेळेस टॅक्स इन्व्हॉइस इश्यू होत नाही, त्यावेळेस बिल ऑफ सप्लाय होतो. हे सप्लाय तुम्ही कुठल्या गुड्सचा केला आहे त्याची माहिती पाहिजे बस. टॅक्स त्यात येणार नाही. पुढे आणखीन जर का सर्व्हिसच्या केसमध्ये ॲडव्हान्स घेतला ना तर त्या ॲडव्हान्सवरती टॅक्स द्यायला लागतो. गुड्सच्या ॲडव्हान्सवरती पण टॅक्स देण्याची प्रोव्हिजन गव्हर्नमेंटने केली होती, पण ती नंतर नोटिफिकेशन काढून गुड्सच्या ॲडव्हान्सवर टॅक्स देण्याची गरज नाही असं आताही तरतूद आहे. पण त्याने तशा प्रकारचा त्यामध्ये प्रयत्न केला होता की गुड्सवरती पण ॲडव्हान्स घेतला टॅक्स द्या म्हणून. पण गुड्सच्या केसमध्ये ॲडव्हान्स कधी व्यापारी देत नव्हते, मॅन्युफॅक्चरर ट्रेडर कोणी देत नव्हते. त्यांनी विरोध केला की नको, आम्हाला नाही परवडत, आम्ही ॲडव्हान्सवर टॅक्स देऊ शकत नाही. पण सर्व्हिस टॅक्समध्ये ॲडव्हान्सवरती टॅक्स देण्याची पहिल्यापासूनच पद्धत होती. एक मिनिट. जर ॲडव्हान्स पेमेंट घेतलं तर तिकडे एक डॉक्युमेंट बनवायला लागतं, ॲडव्हान्स रिसिप्ट डॉक्युमेंट बनवावं लागतं. आणि जर ॲडव्हान्स घेतला आणि जर सर्व्हिस दिली गेली नाही काही कारणास्तव, समजा ते ॲग्रीमेंट कॅन्सल झालं तर मग रिफंड वाउचर बनवायला लागतं. रिफंड वाउचर, रिसिप्ट वाउचर आणि रिफंड वाउचर डॉक्युमेंट आहे. पुढे जर रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स देणे, रिसिपियंटला टॅक्स द्यायचा आहे, तुम्हाला सप्लायर काय देईल, सर्व्हिस देईल, पण टॅक्स कोण देणार आहे, रिसिपियंट तुम्ही आहात, तुम्हाला टॅक्स द्यायचा आहे. तर टॅक्स द्यायचा आहे डॉक्युमेंट कधी बनवायला पाहिजे, तर तुम्ही तुमचा सेल्फ इन्व्हॉइस बनवा. सेल्फ इन्व्हॉइस आणि जर पेमेंट केलं सप्लायरला तर त्याचा पेमेंट वाउचर बनवा. पेमेंट वाउचर किती क्लॉज आहेत, ABCDEFG एवढे आहेत ना यामध्ये, 7 क्लॉज. पहिला कोणाला होत आहे, रिवाइज इन्व्हॉइस इश्यू करा. दुसरा, काही परिस्थितीमध्ये इन्व्हॉइस इश्यू करण्याची गरज नाही. तिसरं, बिल ऑफ सप्लाय केव्हा, एक्झाम सप्लाय असेल किंवा मग कंपोजिशन सप्लायर जो असेल तो टॅक्स कलेक्ट करत नाही, ते इन्व्हॉइस इश्यू करत नाहीत, बिल ऑफ सप्लाय इश्यू करतात. ओके. आर फॉर रिवाइज इन्व्हॉइस. इथे काही परिस्थितीमध्ये इन्व्हॉइस इश्यू करण्याची गरज नाही, नो इन्व्हॉइस. पुढे काय सांगितलं, ॲडव्हान्स घेतला तर मग इथे ॲडव्हान्स घेतल्यावरती रिसिट वाउचर. सप्लाय दिला नाही तर मग रिफंड वाउचर. सप्लाय जर का
तिकडे RCM सप्लाय असेल रिव्हर्स चार्ज, तर मग सेल्फ इनवॉइस आणि पेमेंट केलं तर पेमेंट वाउचर इश्यू करा. बस हे सांगितलेलं आहे. ह्या स्पेशल केसेसमध्ये हे येतं. आत्तापर्यंत काय बघितलं आपण? टॅक्स इनवॉइस बघितलं. रूल 46 आहे. टॅक्स इनवॉइस सर्व्हिसेसचा असो, गुड्सचा असो, किंवा तसं पेड डेबिट नोट असो, टॅक्स इनवॉइस. दुसरं बिल ऑफ सप्लाय, रूल 49. बिल ऑफ सप्लाय रूल 49. रिसिट वाउचर रूल 50. रिफंड वाउचर रूल 51. पेमेंट वाउचर रूल 52. रिवाइज टॅक्स इनवॉइस क्रेडिट डेबिट नोट रूल 53. इनवॉइस इन स्पेशल केसेस रूल 55. डिलिव्हरी चलन रूल 55. आपण अगोदर बघितलं ना, गुड्स पाठवत आहेत, पण त्यावेळेस जर का गुड्स सप्लाय करता पाठवत नाही आहेत, गुड्सचा सप्लाय होत नाही आहे, मग डिलिव्हरी चलन इश्यू करा. जॉब वर्कर करता गुड्स पाठवत आहेत, जॉब वर्करला गुड्स सप्लाय नाही करत, जॉब वर्कर करता काय प्रोसेस काढणार गुड्स पाठवले जातील, तर मग ते रूल 55 प्रमाणे त्याचा डिलिव्हरी चलन बनवलं पाहिजे. मग तिकडे 31(1) लागू होणार नाही. तसं सर्व्हिसच्या केसमध्ये जिकडे 31(2) लागू होत नाही, त्या केसमध्ये रूल 55 प्रमाणे इनवॉइस बनवलं जाईल. आणि आता बघितलं आपण RCM मध्ये सेल्फ इनवॉइस आणि पेमेंट वाउचर. त्याचा एक प्रोव्हिजो आहे, त्या प्रोव्हिजोप्रमाणे ते बनवलं जाईल. आता हे वर्डिंग आहे, कन्सेप्ट कळला ना. आता रजिस्टर्ड पर्सन मे विदिन 1 मंथ. आता इथे काय दिलं आहे की आता तुम्हाला नॉर्मल केस दिल्यात, तर नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन 31 आणि 32. 1 मध्ये काय दिलं आहे? 1 टाइम सप्लाय. आता इथे वेगळ्या प्रकारचं हे सेक्शन बनवण्याचा तरतूद करण्याचा उद्देश वेगळा आहे की जो काय सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यायला लागलं, तर 30 दिवसामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन दिलं आणि मग त्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळालं. त्यात जो कालावधी गेला त्या कालावधीमध्ये जो सप्लाय त्याने केला आहे त्याच्या प्रत्येक इनवॉइसच्या अगेन्स्ट, इनवॉइस त्याचा टॅक्स इनवॉइस नसेल, जो टॅक्सेबल सप्लाय त्यांनी केला असेल त्याच्या अगेन्स्ट रिवाइज इनवॉइस इश्यू केला जाईल. अगेन्स्ट द इनवॉइस ऑलरेडी इश्यूड ड्युरिंग द पिरियड बिगिनिंग विथ द इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन. समजा थ्रेशोल्ड लिमिट क्रॉस कधी झाला? 5 ऑक्टोबरला. ॲप्लिकेशन कधी केलं? 20 ऑक्टोबरला. नंबर कधी आला? सर्टिफिकेट कधी मिळाला? 25 ऑक्टोबरला. पण 25 ऑक्टोबरला इफेक्टिव्ह डेट काय? 5 ऑक्टोबर. मग 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या पिरियडमध्ये जेवढे त्यांनी इनवॉइस इश्यू केले असतील ना, त्यामुळे त्यांनी जीएसटी नंबर टाकला नसेल आपला स्वतःचा. नंबर मला माहितीच नाही आहे, नंबर मी टाकणार कुठं. पण मी जेव्हा सप्लाय करेन तेव्हा मी सांगेन रेसिपियंटला की आता मी जीएसटीमध्ये माझं 5 तारखेपासून रजिस्ट्रेशन झालेलं आहे, होणार आहे म्हणजे. तर आता मी इनवॉइस देतोय, हा इनवॉइस विदाऊट टॅक्स आहे. माझा नंबर आला का मी रिवाइज इनवॉइस देईन, त्यात टॅक्स पण तुला द्यायला लागेल. पण आत्ता मी इनवॉइस देतोय हा विदाऊट टॅक्स देतोय. हा इनवॉइस फायनल नाही आहे. फायनल इनवॉइस मी जीएसटी नंबर आल्यानंतर इश्यू करेन. समजा तुमच्यावर त्याची परिस्थिती आली, तुम्ही असंच कराल ना? सांगाल ना 1 लाख आहे, 1,18,000 होणार आहेत, 18,000 रुपये मी एक्स्ट्रा घेणार आहे आता यापुढे टॅक्सचे, हे तुम्हाला सांगावं लागेल ना तुमच्या रेसिपियंटला. अदरवाईज गडबड होईल, भानगड होईल, डिस्प्यूट होईल. तिकडे कसले 18,000 एक्स्ट्रा मागताय? त्या एका महिन्यामध्ये जो सप्लाय केला त्यांनी, एका महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर जो मधला कालावधी गेला त्याच्यामध्ये जे इनवॉइस इश्यू केले असतील त्या डेटपासून टिल द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन रिवाइज इनवॉइस इश्यू होईल. त्याचा रूल जो आहे तो 53 आहे. या 53 रूलप्रमाणे इनवॉइस रिवाइज इनवॉइस इश्यू केला जातो. एक्झाम्पल दिलं आहे, ओके. एक्झाम्पलवरून क्लिअर होईल. वाचायची गरज आहे. तुम्ही एक्झाम्पल वाचाल तर वर तुम्हाला दिलं असेल की त्याचे 20 लाख 40 लाख जे काय थ्रेशोल्ड लिमिट आहे ते एक्सेड केलं. ते एक्सेड कुठल्या डेटला केलं?
ज्या डेटला एक्सीड झालं ती इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन आहे, आणि त्याला ज्या डेटला सर्टिफिकेट मिळालं या 2 डेटमध्ये त्यांनी जो सप्लाय केला आहे त्यामध्ये त्यांनी जे इन्व्हॉइस इश्यू केले त्याच्या अगेन्स्ट त्याला रिवाइज इन्व्हॉइस टॅक्स त्यामध्ये दाखवून ते कलेक्ट करून तो टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करणं ही त्याची जबाबदारी आहे सप्लायरची, म्हणून तो रिवाइज इन्व्हॉइस इश्यू करेल. यापुढे तर तो इन्व्हॉइस इश्यू करेल तेव्हा टॅक्स लावणारच आहे, पण आता सर्टिफिकेट मिळालं आणि ज्या दिवशी तो रजिस्ट्रेशन घेण्याकरता लायबल झाला या 2 डेटमधल्या कालावधीमध्ये त्यांनी जे इन्व्हॉइस इश्यू केले त्यात त्यांनी GST नंबर टाकलेला नाही आहे. GST नंबर नसल्यामुळे तो टॅक्स कलेक्ट पण करू शकत नव्हता. आता त्याला टॅक्स कलेक्ट करण्याकरता रिवाइज इन्व्हॉइस इश्यू करायला लागेल. त्याचा फॉर्मॅट दिला आहे, त्यामध्ये कंटेंट काय असतील रिवाइज इन्व्हॉइससाठी. द वर्ड रिवाइज इन्व्हॉइस हेडिंग असेल GSTN ऑफ द सप्लायर जे आपण बघितलं. अप टू 16 डिजिट काय असेल, इन्व्हॉइस नंबर, डेट ऑफ इश्यू ऑफ द डॉक्युमेंट, रिसिपियंटचा नेम, ॲड्रेस, GSTN. ओके, पुढे खाली सिग्नेचर आणि जो त्यांनी इन्व्हॉइस अगोदर टाकला होता सिरियल नंबर अँड डेट ऑफ करस्पॉन्डिंग टॅक्स इन्व्हॉइस और ॲज द केस मे बी बिल ऑफ सप्लाय. ओके, सेम तसा क्रेडिट डेबिट नोट पण त्याच प्रकारे येईल. ती सेक्शन 34 प्रमाणे येईल. हे अमेंडमेंट करून 1A केलं आहे. आता याच्यामध्ये बघा, जर B2B सप्लाय आणि B2C सप्लाय, B2B सप्लायमध्ये काय करायला पाहिजे, रिसिपियंटला काय करायचं आहे, क्रेडिट घ्यायचं आहे. पण जर B2C सप्लाय आहे तर B2C मध्ये आपण काय करतो, त्याची समरी टाकतो ना GSR 1 मध्ये. जे B2C सप्लाय असेल, एखादा समजा रजिस्टर्ड पर्सन आहे, त्याच्या करतो मे इश्यू अ कन्सोलिडेटेड रिवाइज टॅक्स इन्व्हॉइस इन रिस्पेक्ट ऑफ ऑल टॅक्सेबल सप्लाईज. मिस्टर ए आहे, ओके, हा सप्लायर आहे रजिस्टर्ड सप्लायर. तो मिस्टर बी हा अनरजिस्टर्ड रिसिपियंट आहे. त्याला ज्यावेळेस तो सप्लाय करेल, त्यांनी सप्लाय केला असेल, त्याचे इन्व्हॉइस त्यांनी 1, 2, 3, 4 बनवले असतील. या 4चा मिळून एकच कन्सोलिडेटेड रिवाइज टॅक्स इन्व्हॉइस तो बनवू शकतो, एकच बनवू शकतो. सप्लाईज बिटवीन डेट ऑफ ग्रँट ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन अँड इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन. या पिरियडमधले जेवढं त्यांनी सप्लाय केलं आहे त्यात रिसिपियंट अनरजिस्टर आहे, त्याला त्यांनी 4 वेळा 5 वेळा सप्लाय केला. 5 इन्व्हॉइस आहेत, 4 इन्व्हॉइस आहेत, 10 इन्व्हॉइस आहेत. या सगळ्याचं मिळून एक टॅक्स इन्व्हॉइस, कन्सोलिडेटेड टॅक्स इन्व्हॉइस, कंबाईन टॅक्स इन्व्हॉइस बनवू शकतो. गव्हर्नमेंटला टॅक्स मिळायला पाहिजे ना, आणि जी त्यांना रिलीफ किंवा काय सोय करता येईल तिथे करणार. त्यातनं हे केलेलं आहे, तुमचं काम सोपं करून दिलं आहे. राज्याबाहेरचा सप्लाय असेल ना, राज्याबाहेरचा इंटरस्टेट सप्लाय, आणि जर 2.5 लाखाहून जास्त अमाऊंट असेल, ऑल्दो अनरजिस्टर्ड पर्सन जरी असला तरी त्याचा कन्सोलिडेटेड रिवाइज टॅक्स इन्व्हॉइस नाही बनवायचा, नाही भरता येणार. 2.5 लाखाहून कमी अमाऊंट आहे राज्याबाहेर, राज्यामध्ये काय नाही. रिसिपियंट रजिस्टर आहे दुसऱ्या राज्यामधला आहे, कारण की हा जो इन्व्हॉइस आहे ना 2.5 लाखाचा तो आपण सेपरेट दाखवतो. त्यामुळे त्या 2.5 लाखाच्या वरच्या अमाऊंटचे इन्व्हॉइस आहेत ते तुम्हाला इंडिव्हिज्युअली दाखवायला लागतील. त्याचा कन्सोलिडेटेड टॅक्स इन्व्हॉइस भरता येणार नाही, त्याला हे ॲप्लिकेबल नाही. राज्यामध्ये किती पण असो, हे इंटरस्टेट सप्लाय करताय, राज्यामध्ये किती असो, किती अमाऊंट असो, जर का रिसिपियंट अनरजिस्टर आहे कन्सोलिडेटेड रिवाइज टॅक्स इन्व्हॉइस बनवा. दुसरं काय ते होतं, नो इन्व्हॉइस. हे रिवाइज झालं. दुसरं नो इन्व्हॉइस. रजिस्टर्ड पर्सन मे नॉट इश्यू अ टॅक्स इन्व्हॉइस इफ द व्हॅल्यू ऑफ द गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ सप्लाइड इज लेस दॅन ₹200. 200पेक्षा जर का कमी अमाऊंटचा जर का सप्लाय असेल, आता इकडे काय म्हटलं आहे, सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब.
ह्याच्यामध्ये प्रोव्हिजो 4 मध्ये दिलेलं आहे की जर का रेसिपियंट अनरजिस्टर आहे आणि तो इनवॉइस मागत नाही, अमाऊंट 200पेक्षा कमी आहे, ते इनवॉइस मे नॉट इश्यू. इनवॉइस इश्यू करण्याची गरज नाही. म्हणजे काय टॅक्स घ्यायचा नाही का, गव्हर्नमेंटला टॅक्स नको आहे का, असं नाही आहे. तुम्ही दिवसाच्या एंडला जेवढी तुम्ही सप्लाय केला आहे त्याची अमाऊंट 200पेक्षा खाली आहे, रिसिपियंटनी इनवॉइस रिक्वेस्ट नाही केला, डिमांड नाही केला आणि तो अनरजिस्टर रिसिपियंट होता, टोटल करा आणि एकच इनवॉइस बनवा. कन्सोलिडेटेड टॅक्स इनवॉइस एकच बनवा. कळलं? A registered person may not issue a tax invoice if the value of the goods or services or both supplied is less than ₹200 आणि कंडिशन काय की रिसिपियंट अनरजिस्टर आहे आणि तो इनवॉइस मागत नाही. ठीक आहे. आत्ता आपली प्रोव्हिजन कसे चालले की कंडिशन काय, प्रोव्हिजन काढतो इकडे बघा. रूल 46 आहे ना. Provided also that a registered person other than supplier engage in making supply of services by way of admission other than हे टाकलं इकडे may not issue a tax invoice in accordance with the provision of. आता आपण काय बघितलं, क्लॉज B of subsection 3 of 31 subject to following conditions, namely काय कंडिशन आहे, the recipient is not a registered person म्हणजे अनरजिस्टर्ड recipient आहे and the recipient does not require such invoice and shall issue a consolidated tax invoice for such supplies at the close of each day in respect of all such supplies. परिस्थिती काय आहे, रिएक्शन काय आहे हे लक्षात घे. आता जर का मी पेन आणायला गेलो स्टेशनरीच्या शॉपमध्ये, पेनाची किंमत किती आहे, ₹10 ₹20, ते लिहून ठेवतील. ₹10 एक पेन दिलं. दुसरा व्यक्ती आला, त्याने इरेजर द्या, काय किंमत आहे इरेजरची, ₹5 ₹10. असे त्यांना सगळे कस्टमर येणार ना. मग प्रत्येकाचा ती वस्तू द्यायला 15 सेकंद आणि इनवॉइस बनवायला 2 मिनटं वेळ लागेल ना. आता मी काय करतो, ₹5 इनवॉइस घेऊन मी काय करू, ₹10 इनवॉइस घेऊन मी काय इनवॉइस मागत नाही, सोडून दिलं. पण त्या ₹5 कॉस्टमध्ये टॅक्स तर इन्क्लूड आहे की नाही. मग अशा प्रकारच्या बिझनेसमध्ये त्यांनी ते लिहून ठेवायचं की बाबा असा हा ₹5 इरेजर गेला, ₹10 कोणी पेपर नेले, काय नेलं, छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, अप टू 200 ते अमाऊंट लिहून ठेवणार. मी बल्ब आणला ₹100, ₹100 बल्ब आणला, इनवॉइस नाही मागितला. मी त्याला विचारलं GST नंबर आहे का, तुम्हाला आहे, पाहिजे का इनवॉइस, म्हटलं नको. तुम्ही इनवॉइस बनवता का, मला त्याने सांगितलं की आम्ही दिवसाच्या एंडला इनवॉइस बनवतो. दिवसाच्या एंडला आम्ही इनवॉइस बनवतो बोलला. पाहिजे घ्या इनवॉइस. म्हटलं मग इनवॉइस घेतलं काय पैसे एक्स्ट्रा वगैरे काय, एक्स्ट्रा काय नाही, तुम्ही ₹100 आम्हाला दिले ना, वस्तूला ₹100 बल्ब आहे, तो ₹100 इनवॉइस मिळेल. मी एकाकडनं स्पाईक आणला, स्पाईक म्हणतो जर का तुला इनवॉइस पाहिजे तर मग ₹240 आणि इनवॉइस नको असेल तर म्हणतो ₹210. इकडे एक पेपर आणतो मी ॲड वगैरे जेव्हा छापतो ना, त्या पेपर आणतो. ₹500 रीम आहे, सॉरी 500 पेपरची रीम मिळते ना, A4 साईजची आपली B2B किंवा अशा कंपनीची. त्याकडे पण असंच की टॅक्स इनवॉइस पाहिजे तर वेगळी कॉस्ट
आणि इनव्हॉइस नको टॅक्स इनव्हॉइस, तर मग तो कमी कॉस्ट लावणार. म्हणजे कुठला हिशोब तुझा? लॉमध्ये नाही आहे बसत, लॉमध्ये बसत नाही, चुकीचं आहे, पण चालतं मार्केटला. आपण जेव्हा एखादी प्रोजेक्ट शिकतो ना इकडे, ते तुम्ही विचारत घ्या की असं का करत असतील. त्यांना सुविधा द्यायची आहे की तुम्ही कुठे बनवत बसणार. 200 रुपयाच्या आतमध्ये अमाऊंट आहे, इन्व्हॉइस बनवत किती वेळ लागतो त्यामध्ये. त्यांच्याकडे काय अशा प्रकारचं मशीन आहे ज्यावरती बिल बनतं, तर गोष्ट वेगळी, पण मॅन्युअली बनवायचा वेळ लागणार ना त्यांना. ओके, कळलं? प्रोविजन कळली? हा प्रोविजन खाली तिथनं आणून टाकला आहे, कळलं? मी तुम्हाला तिकडे काढून दाखवलं ते. तुम्हाला विचारलंच म्हणून मी त्याला सांगितलं की नक्की काय चाललं आहे लक्षात घे. तुझा प्रश्न या प्रोविजनशी रिलेव्हंट आहे का, होता का? हां, आता क्लिअर झालं ना? एक्झाम्पल दिले की राघव ट्रेडर्सनी रजिस्टर्ड डीलर 190 रुपयाच्या अमाऊंटचा सप्लाय केला. आता इथे रिसिपियंट रजिस्टर आहे ना, हे लक्षात घ्या. दुसरं एक्झाम्पल, ध्रुव एंटरप्राइजेस अँड अनरजिस्टर्ड ट्रेडर, अनरजिस्टर्ड पर्सन आला पण कॉस्ट 200पेक्षा जास्त आहे, 358. गौरव अ पेंटर अनरजिस्टर, त्याने 500 रुपयाचं मटेरियल घेतलं. ओबेराय ऑर्फेनेज अँड अनरजिस्टर्ड एंटिटी 188 रुपयाचं मटेरियल घेतलं. आराध्या अ स्टुडंट अनरजिस्टर 158. आता ह्या केसमध्ये या 5 प्रकारच्या ट्रान्झॅक्शनमध्ये इनव्हॉइस इश्यू कधी करायला लागेल आणि असे कुठले याच्यामध्ये अमाऊंट आहेत याचा एकत्र इनव्हॉइस बनवता येईल. पहिल्या केसमध्ये राघव ट्रेडर्स रजिस्टर याचा इनव्हॉइस बनवायला लागेल. हा कंबाईनमध्ये येणार नाही कारण अनरजिस्टर नाही तो. दुसरं, अनरजिस्टर आहे पण 200पेक्षा जास्त अमाऊंट आहे, इनव्हॉइस बनवायला लागेल. तिसरा, अनरजिस्टर आहे, अमाऊंट 200पेक्षा जास्त आहे, अँड अनरजिस्टर एंटिटी 188 आणि स्टुडंट, हे दोन जे आहेत हेच आपल्याला कन्सिडरेटेड टॅक्स इनव्हॉइसमध्ये इन्क्लूड करता येते. क्लिअर आहे? आत्ता आपण जे समजून घेतलं ते इथे एक्सप्लेन केलं आहे की का ते 188 आणि 158च का कवर होतील. समजलं ना काय? आता कसं मी हे का वाढवलं माहिती आहे का? मी सांगत होतो, तू प्रश्न विचारला, माझी पहिले प्रोविजन कंप्लीट होते. मी जे सांगतोय ना ते माझं कंप्लीट होते. मी तुम्हाला प्रोविजन सांगतो, मला गरज वाटल्यास मी वेगळा चार्ट बनवतो, मला गरज वाटल्यास मी त्याचा एक्झाम्पल घेतो. आता इथपर्यंत मी आल्यावर मी थांबतो, इथे मी पॉज घेतो. आता नाही क्लिअर आहे तर विचारायचं आहे. आता जे सांगितलं त्यामध्ये मला असं वाटतं आता त्यात काय करायचं, तेव्हा योग्य वेळी प्रश्न विचारण्याचे. बरोबर आहे? पुढे सी मध्ये काय, अ रजिस्टर पर्सन सप्लाइंग एक्झाम्प्टेड गुड्स और सर्व्हिसेस. आता एक्झाम्प्टेड गुड्स की सर्व्हिसेसचा अर्थ काय माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे, गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढते आणि रेट सांगते किती आहे. आपण सेक्शन 9 मध्ये काय बघितलं, गव्हर्नमेंट 20% जास्त CGST घेणार नाही किंवा IGST 40% जास्त असणार नाही. आणि मग कुठल्या गुड्सचा रेट किती असेल, सर्व्हिसचा किती असेल हे काय नोटिफाय करेल. आणि सेक्शन 11 जो आहे, सेक्शन 11 मध्ये पॉवर टू ग्रँट एक्झम्पशन. अदर गव्हर्नमेंट करमुक्त करतात गुड्स ते एक्झाम्प्ट आहेत, किंवा ज्याचा रेट नील आहे टॅक्स रेट ते गुड्स हे कशामध्ये येतात, एक्झाममध्ये येतात. आणि दुसरी पेट्रोलियम प्रोडक्ट, अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन
याच्यावर टॅक्स कलेक्ट केला जात नाही. म्हणजे अशा प्रकारचा सप्लाय याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गव्हर्नमेंटला टॅक्स घ्यायचा नाही आहे. ते सगळं एक्झाममध्ये कव्हर होतं. एक्झाम सप्लाय जर होत असेल किंवा मग कंपोजिशन डीलर जो आहे तो टॅक्स कलेक्ट करत नाही, त्यावेळेला इश्यू करायचं आहे वेगळ्या प्रकारचं डॉक्युमेंट, त्याचं नाव असेल बिल ऑफ सप्लाय. इन्स्टेड ऑफ टॅक्स इनवॉइस बिल ऑफ सप्लाय इश्यू होईल. आणि बिल ऑफ सप्लायचे कंटेंट काय असतील हे प्रिस्क्राईब केलं जाईल. ते प्रिस्क्राईब केलं आहे रूल 49 मध्ये. आणि ह्याच्यामध्ये पण आत्ता आपण जसं बघितलं कशामध्ये क्लॉज बी मध्ये हे बघितलं ना, असं त्याच प्रकारे इकडे त्यांनी दिलेलं आहे प्रोव्हाइडेड दॅट द रजिस्टर्ड पर्सन मे नॉट इश्यू अ बिल ऑफ सप्लाय इफ द व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ इज लेस दॅन 200 रुपीज. इथे पण त्याच प्रकारे करता येईल. ओके. आणि एक्झाम सप्लायमध्ये काय येतं आहे खाली दिलं आहे. मीन्स सप्लाय ऑफ एनी गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ विच अट्रॅक्ट नील रेट ऑफ टॅक्स. एक नील रेट ऑफ टॅक्स और विच मे बी होली एक्झाम फ्रॉम टॅक्स अंडर सेक्शन 11 और IGST मध्ये सेक्शन 6 and includes non-taxable supply. Non-taxable supply means काय? Supply of goods or services or both which is not leviable. याच्यावर टॅक्स लावला जाऊ शकत नाही. असं काय? पेट्रोलियम प्रोडक्ट आणि अल्कोहोल ह्युमन कन्झम्पशन. मग एक्झाम सप्लायमध्ये काय कव्हर होतं? तर एक नील रेट ऑफ टॅक्स आहे किंवा होली एक्झाम दिले आहे सेक्शन 11 प्रमाणे, किंवा मग याच्यावर टॅक्स लावला जाऊ शकत नाही असे प्रॉडक्ट हे सगळे एक्झाम सप्लायमध्ये येतात. जर एक्झाम सप्लाय करत असेल तर तो इन्स्टेड ऑफ टॅक्स इनवॉइस काय इश्यू करेल? बिल ऑफ सप्लाय. त्याचे कंटेंट काय असतील दिलेले, हे कंटेंट त्यामध्ये असले पाहिजे. ओके. रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग एक्झाम्प्टेड गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ किंवा जो कंपोजिशन लेव्हीमध्ये आहे, अगोदर कंपोजिशन लेव्ही या नोटिफिकेशन लागू केली होती सर्व्हिस प्रोव्हाइड करता. त्यामुळे या 3 केसमध्ये टॅक्स इनवॉइसच्या ऐवजी बिल ऑफ सप्लाय बनवलं जातं. आता आपला नोटिफिकेशनचा काय रिलेव्हन्स नाही आहे. सप्लाइंग एक्झाम्प्टेड गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ किंवा पेइंग टॅक्स अंडर कंपोजिशन लेव्ही टॅक्स इनवॉइसच्या ऐवजी काय इश्यू होईल? बिल ऑफ सप्लाय. आता आणखीन एक कन्सेप्ट असा आहे की 46 मध्ये टॅक्स इनवॉइस येतो आणि 49 मध्ये काय येतं? 2 वेगवेगळे डॉक्युमेंट इश्यू करायचे. रजिस्टर्ड पर्सनला काय काम लागलं आता की जर तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करताय तर टॅक्स इनवॉइस इश्यू करा, आणि जर तुम्ही एकदम सप्लाय करताय तर बिल ऑफ सप्लाय इश्यू करा. आणि जर तुमच्या सप्लायमध्ये टॅक्सेबल गुड्स पण असतील आणि एक्झाम्प्टेड गुड्स पण असतील तर काय करणार? 2 वेगवेगळे इनवॉइस इश्यू करायला लागतील. पण डीमार्ट सारख्या स्टोअरला पॉसिबल नाही. त्याच्याकरता अमेंडमेंट करून 46A बनवला इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय. इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय. आता इथे काय दिलं बघा की नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन रूल 46. इथे सांगितलं की रूल 46 मध्ये टॅक्स इनवॉइस बनवा, 49 ला बिल ऑफ सप्लाय बनवा, रूल 54 मध्ये टॅक्स इनवॉइसच्या ऐवजी काही वेगळ्या केसमध्ये वेगळे डॉक्युमेंट बनवा हे दिलेलं आहे. पण डीमार्ट सारख्या स्टोअरला किंवा तशा प्रकारच्या सप्लायरला रिलीफ देण्याकरता ही प्रोव्हिजन हे हा रूल आहे. वेअर रजिस्टर्ड पर्सन इज सप्लाइंग टॅक्सेबल as well as exempted goods or services or both to an unregistered person. Recipient जर अनरजिस्टर्ड असेल तर एकच सिंगल 2 वेगवेगळे टॅक्स इनवॉइस आणि बिल ऑफ सप्लाय 2 वेगळे डॉक्युमेंट इश्यू न करता एकाच डॉक्युमेंटमध्ये तुम्ही इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय असे हेडिंग द्या आणि इश्यू करा सप्लाय. हे 13/10 पासून आलं या अमेंडमेंट. कळलं काय गरज काय होती? आता बरेचसे टॅक्सेबल पर्सन रेसिपिएंट रजिस्टर असेल त्याला पण वगैरे सप्लाय करतात, पण ते रूलमध्ये बसत नाही. रिलीफ कोणाला करत आहे? रेसिपिएंट जर रजिस्टर आहे त्याच्या करत आहे. जर का रेसिपिएंट हा रजिस्टर आहे आणि जर सप्लायर
एकदम सप्लाय करत असेल तर बिल ऑफ सप्लाय, टॅक्सेबल सप्लाय करत असेल तर मग टॅक्स इनव्हॉइस. रजिस्टर्ड सप्लायर आहे आणि अनरजिस्टर्ड रिसिपियंट आहे, हे दोन्ही येस आहे. तर मग रजिस्टर्ड सप्लायर काय करेल, सप्लाय टॅक्सेबल गुड्स अँड सर्व्हिसेस ऑर बोथ किंवा सप्लाय एक्झम्प्टेड हे दोन्ही जर का एका इनव्हॉइसमध्ये असेल तरी तो टॅक्स इनव्हॉइस इश्यू करणार नाही, बिल ऑफ सप्लाय पण करणार नाही, इनव्हॉइस कम बिल ऑफ सप्लाय करेल. तरी दोन वेगवेगळे केले तर प्रॉब्लेम नाही आहे. जर त्याला जमते, त्याला करायचं आहे तर तो टॅक्स इनव्हॉइस इश्यू केलं करेल, चालेल. टॅक्सेबल सप्लाय करतो कर टॅक्स इनव्हॉइस, एकदम सप्लाय करतो कर बिल ऑफ सप्लाय, काय प्रॉब्लेम नाही. पण प्रॅक्टिकली त्रासदायक होतं. डिमांड पॉसिबल आहे मला सांगा. स्कॅन केलं कळतं, आता हे एक्झाम बाजूला करा, हे टॅक्सेबल आहे, हे घ्या, मग त्याला ते सामान बाजूला काढावं लागेल, वेळ जाईल ना यामध्ये. आणि गव्हर्नमेंटला यातनं फायदा काहीच नाही, टॅक्सचा एक्स्ट्रा वेळ भाग नाही. ॲडव्हान्स पेमेंट घेतला सर्व्हिसच्या केसमध्ये तर मग खाली हे कंटेंट टाकायचे, वेगळा कॉलम आहे जीएसटी 1 मध्ये, ॲडव्हान्स दाखवण्याचा वेगळा कॉलम आहे. हे लक्षात ठेवा, मी तुम्हाला 3B मध्ये कुठे दाखवेन. रिसिप्ट व्हाउचर, ॲडव्हान्स घेतला रिसिप्ट व्हाउचरला दाखवायचा. आता समजा 5 लाखाचा इनव्हॉइस बनणार आहे, पण आता ॲडव्हान्स घेतला तर इनव्हॉइस नाही बनवणार मी. ॲडव्हान्स घेतला ॲडव्हान्स दाखवेन, आणि जेव्हा इनव्हॉइस बनवीन 5 लाखाचा तेव्हा मी 4A मध्ये इनव्हॉइस दाखवेन ना, तेव्हा 3B मध्ये हे 1 लाख कमी करून दाखवेन. अगोदर ॲडव्हान्स दिला आहे ते 1 लाखावर टॅक्स मागच्या महिन्यात दिला आणि या महिन्यात मी 5 लाखाचा इनव्हॉइस बनवतोय, त्यामध्ये 1 लाख मागचा ॲडव्हान्स टॅक्स जमा केलेला आहे मी. मग त्याला वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागते. त्याप्रमाणे जर इथे मला ॲडव्हान्स तुम्ही घेताय, तुम्हाला सप्लाय कुठे होतोय माहीत नसेल तर मग इंटरनेट सप्लाय दाखवा. सप्लाय राज्यामध्ये राज्यात माहीत नाही आणि रेट पण माहीत नाही तर मग 18% जमा करा, हे पण दिले. ॲडव्हान्स घेतला पण सप्लाय कुठे द्यायचा आहे, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर नसेल माहिती, तुम्हाला फिक्स नसेल, डिटरमिन करता येत नसेल तर मग काय करा, मानून चला की सप्लाय इंटरेस्टेड आहे आणि IEF जमा करा. आणि जेव्हा इनव्हॉइस बनेल त्यावेळेस त्या इनव्हॉइसमध्ये मग तुम्हाला समजेल, त्याप्रमाणे ॲडजस्ट करायला लागेल. 18% ॲडव्हान्स जमा करा आणि IGST जमा करा. हा फॉर्मॅट टॅलीमध्ये आपण अशा प्रकारे बनवू शकतो. ॲडव्हान्स रिसिप्ट, रिफंड व्हाउचर, जर ॲडव्हान्स घेतला आणि जर नाही दिली सर्व्हिस, कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं तर मग रिफंड व्हाउचर इश्यू करा. हे बघा, सप्लायरनी ॲडव्हान्स पेमेंट घेतला, इश्यू केलं रिसिप्ट व्हाउचर, पण सप्लाय झालाच नाही, मग टॅक्स इनव्हॉइस बनणारच नाही. आता मग अमाऊंट जी घेतली आहे त्याचा रिफंड, त्याच्या अगेन्स्ट रिफंड व्हाउचर इश्यू करा. त्याचे एक कंटेंट आहेत रिफंड व्हाउचरचे. टॅलीमध्ये अशा प्रकारे रिफंड व्हाउचर बनतं. रिव्हर्स चार्जमध्ये जर का काय सप्लाय घेतला तर मग इनव्हॉइस कधी बनला पाहिजे, ह्याचा टाईम ऑफ सप्लाय वेगळा आहे. गव्हर्नमेंटला टॅक्स कधी द्यायचा, जर का मी रिव्हर्स चार्जमध्ये सर्व्हिस घेतली असेल किंवा गुड्स घेतले असतील तर मग त्याचं लायबिलिटी कधी येते, ती लायबिलिटी ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्याचा सेल्फ इनव्हॉइस बनवायचा आणि रजिस्टर्ड पर्सन हु इज लायबल टू पे टॅक्स अंडर सेक्शन 9(3) or 9(4) shall issue a payment voucher at the time of making payment to supplier. जर मी GTI कडून सर्व्हिस घेतलेली आहे, GTI रजिस्टर आहे, त्याला मी जर पेमेंट करेन त्यावेळेस मी पेमेंट व्हाउचर इश्यू करेन आणि त्या सर्व्हिसच्या अगेन्स्ट मी इश्यू करेन इनव्हॉइस. हा इनव्हॉइस मी कोण आहे, रेसिपिएंट आहे. इनव्हॉइस मी बनवतो, लायबिलिटी कोणाची, माझी आहे ना. ह्याला म्हणतात सेल्फ इनव्हॉइस. सेल्फ इनव्हॉइस. ओके. पर्टिक्युलर्स ऑफ पेमेंट व्हाउचर, RCM पेमेंट व्हाउचर हे अशा प्रकारचा फॉर्मॅट येईल. इथे खाली
अमाऊंट ऑफ टॅक्स सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज, अशा प्रकारे येईल. ओके. ठीक आहे, थांबूया. ही समरी मी शेवटी परत घेतलेली आहे की 31,01,00,000 आहे, 31,02,00,000 आहे, 31,04,05. मग त्याच्यामध्ये काय कंडिशन आहेत, 31,06,07 काय, 31,03 मध्ये काय येणार आहे, रूल 54 बाकी आहे माझा आणि रूल 55 बाकी आहे. एवढं झालं का मग हा टॉपिक संपेल, म्हणजे सेक्शन 31 संपेल आणि मला 32, 33, 34 घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे